मी ब्रेक पूर्वी जो मुद्दा सांगितला त्यावरच मी चर्चा सुरू करतोय. रवी जाधव या सिनेमामधली मुलं बीपी बघतात. या सिनेमामध्ये एक लहान मुलगा मोठ्या मुलीच्या प्रेमामध्ये पडतो. या सिनेमामध्ये काही ठिकाणी ज्याला आपण अश्लील म्हणू असे काही शब्द येतात आणि प्रेक्षागृहातून जोरदार प्रतिसाद येतो. पण शेवटी एक तुम्ही संदेश दिलेला आहे जो अत्यंत पॉझिटिव्ह संदेश आहे. तो संदेश घेऊनच मुलं जातील किंवा आई वडील जातील याची खात्री काय? का पुरुष नाटकाप्रमाणे चुकीच्या ठिकाणी असतील, चुकीच्या ठिकाणी टाळ्या वाजवतील? नाही, मला वाटतं याची पूर्ण खबरदारी आधीपासून घेतली होती. त्यामुळेच मला वाटतं अख्ख्या सिनेमामध्ये सेक्स हा शब्द एकदाही येत नाही अख्ख्या बालक पलक फिल्ममध्ये. आणि दुसरी गोष्ट, जी मुलं आत्ता या मोमेंटला म्हणजे हसतायत किंवा जे रॉंग कमेंट्स पास करतात, तुम्ही जर ऑब्झर्व केले सगळी मुलं 17-18 वर्षाची मुलं आहेत. म्हणजे आज इनफॅक्ट पालकांना खूप चांगली संधी आहे येऊन पाहायला की बघा आमची मुलं काळोख झालं काय बोलतात किंवा कोणत्या कमेंट्स पास करतात किंवा लाईट लागते ही सगळी व्यवस्थित निघून जातात, अगदी सगळं अति नॉर्मली निघून जातात. सगळी अंधारात कमेंट एकदा झाली की ती आणि ती आपल्याच आजूबाजूची आपल्याच परिसरातली 17-18 वर्षाची मुलं आहेत. आणि ते सुद्धा पाहणं एक वेगळा एक्सपिरियन्स आहे की बघा मुलं काय लँग्वेज बोलतायत, काय कुठच्या जोगला हे हसतायत. आणि म्हणून माझी इच्छा आहे की पालकांनी पाहावं. इनफॅक्ट काही मुलांचं आणि नंतर ज्या प्रकारे मेसेज आम्हाला येतात की आम्ही हसतोय आम्ही हसतोय आम्ही हसतोय आम्ही हसतोय, पण सडनली एक जग बसतो जे कदम काका त्यांना म्हणतात की हे कम्प्लिटली चुकीचं आहे आणि ही एक कला आहे, एक आर्ट आहे बेसिकली. आणि तुम्ही पहिला स्पर्श पहिलं प्रेम तुम्ही कधी अंडरस्टँड केलंय का? आज मला वाटतं पहिलं प्रेम म्हणजे काय असतं हे खरंच समजून घेण्याची खूप मोठी गरज आहे. कारण हे जर पहिलं प्रेम काय असतं कळलं तर बाकी नंतर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. आणि म्हणून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो खूप चांगला. इनफॅक्ट वसईचा एका शोचा एक्सपिरियन्स तुला शेअर करायचा असेल तर? जबरदस्त एक्सपिरियन्स होता. कारण वसईला आम्ही मुळात ना एकांकिका हे आम्ही एक अशा पद्धतीने वापरलं की लोकांचा काय रिस्पॉन्स आहे खरोखर, कारण ते तर अगदी समोरासमोरचं हे होतं. त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला एकांकिकेचा. आणि त्यातनं एक मोठं इन्स्पिरेशन मिळालं की वसईला एक शो झाला. आत्तापर्यंत मी त्या माणसाचं नाव डिक्लेअर करत नव्हतो, पण आता मी करेन. मिस्टर डिमेलो म्हणून एक मला फोन आला, सकाळी फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं काल रात्री वसईला हाऊस पॅक परफॉर्मन्स आम्ही बघितला. मी वेड लागल्यासारखा इतरांसारखा हसलो आणि मी खूप भांबावून गेलेलो हसताना, कारण लोक या गोष्टीवर इतक्या ओपनली बोलून हसतायत. माझ्या मुलाच्या वयाची मुलं हे परफॉर्म करतायत आणि लोकांच्या टाळ्या घेत आहेत. मी घरी आलो आणि माझ्या मुलाशी मी बोललो, ज्या मुलाला 6 दिवसापूर्वी मी बेदम मारलेला, कारण त्याच्याकडे हे साहित्य आणि या सीडीज मिळाल्या. आमच्या कम्युनिटीत त्याला जवळपास हद्दपार केलेला होता. काल रात्री एकमेकांशी बोलल्यानंतर त्याला ही एकांकिका किंवा हा विषय सांगितला. आम्ही रडलो आणि त्याने डिक्लेअर केलं की बाबा आज तुम्ही बोलला नसतात तर कदाचित मी 2 दिवसांनी सुसाईड कमिट करायचा प्रयत्न करणार होतो, कारण मला वाईट टाकण्यात आलं. आणि म्हणून त्याने सांगितलं की थँक्स टू पूर्ण बालक पालकची किंवा बीपीची टीम, कारण हा विषय मी काल बघितला नसता तर मी संकुचित विचारसरणीनेच जगलो असतो, मी बोललोच नसतो. म्हणजे कोंडले पण जे आहे ते बालक पालकमुळे सुटतायत, मुलं बोलतायत, पालक बोलतायत, हे खूप महत्वाचं आहे. मुक्ता, तू हा सिनेमा जो बघितलास, तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर बघितला असतील, तुझ्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या हे सगळं बघितल्यावर? थोडा वेळ तर आम्ही एकमेकांशी काहीच नाही बोललो, पण मी बोलण्याचा प्रयत्न केला की कसा वाटला, आपल्याला बोललं पाहिजे की नाही. आणि मग चर्चा सुरू झाली की आदल्याच दिवशी रवी जाधव त्यांच्याकडे गेलेले, भारती दिवाणकडे, त्यांच्याबरोबरच मी बघितला. आणि आम्हाला म्हणजे आमचा जो सर्कल आहे आम्ही बोलतो, कधी कधी आई वडिलांशी नाही पण एकमेकांशी बोलतो, काहीच नाही तर आम्ही भारती अंडीशी बोलतो याबद्दल. म्हणजे तुला याविषयी सांगणारे लोक आहेत म्हणून तुम्ही सगळे बोलता, पण ज्यांना हे लोक नाहीत त्यांचं काय, ते बोलतात का? ते नाही ना, ते नाही बोलत, ते कोणाकडे बोलणार. आणि म्हणजे मित्रमैत्रिणींना विचारणं काही तितकासा चांगला रिसोर्स नाही आहे आणि तेही कन्फ्युजच असतात. मग बीपी बघणं, इंटरनेट सर्फिंग असं होतं आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीकडे ते लोटले जातात हळूहळू. ठीक आहे, आपल्या सोबत प्रशिक्षक आहेत त्यांना विचारूया. हमीद आणि सुलभा, कशा प्रकारचा कोण मारा तुम्ही बघताय? रवी जाधव सांगतायत की कोंडले पण जे आहे ते या सिनेमामुळे बाहेर येत आहे. सिनेमामुळे बाहेर तर ठीक आहे, पण हे कायमचं कसं बाहेर येईल? तुम्ही काय सुचवाल? तुमचा अनुभव काय आहे? कोण, मी बोलू? हा, सुरुवात करा, काही हरकत नाही. हा 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 मुक्ता जे म्हणाली ना ते मला वाटतं अर्ध सत्य आहे. की मुक्ता म्हणाली की आम्ही बोलतो, हा म्हणजे मुलांमध्ये मुलींमध्ये याविषयी खरंच चर्चा होतात, पण त्या चर्चा कशा होतात हा महत्वाचा मुद्दा आहे.
की त्या चर्चा प्रॉपर डायरेक्शननी होतात का, किंवा त्यांना पडलेले प्रश्न त्या कशा सॉल्व्ह करतात, हा मुद्दा आहे. आता उद्या माझ्याकडे येऊन एक मुलगा मला म्हणाला की ताई मॅडम की मला शरीर संबंध ठेवावेसे वाटतात. 19 वर्षाचा मुलगा आहे. तर या मुलाने जर आई वडिलांना विचारलं असतं तर त्याला काय काय केलं असतं आई वडिलांनी. हा, तर मुळात प्रश्न असा आहे की त्याला असं का वाटलंय पहिल्यांदा, आणि त्याला जर हे करायचं आहे तर त्याच्यासाठी त्याला काय काय पद्धतीने सांगायला पाहिजे. हे जे करण्यामध्ये त्याला सामाजिक संदर्भ काय आहेत, त्याचे मानसिक संदर्भ काय आहेत, हे केल्याने तुला म्हणजे हे तुझ्या आयुष्याचं इतकं आत्ता या वयाला इम्पॉर्टन्स का आहे या गोष्टीचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलणं. म्हणजे मुक्ता जसं म्हणाली की आम्ही बोलतो, पण त्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना प्रॉपर डायरेक्शन देणं हे याच्यातून मला व्हायला मला पाहिजे. सुलभा तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण जे असं सगळं तात्विक थिअरॉटिकल बोलतोय ते नको बोलूया. मी साधा प्रश्न विचारतो. एक 13 वर्षाचा मुलगा तुमच्याकडे आला आणि असं म्हणाला, मी आमच्या बाजूला एक मुलगी राहते जी 18 वर्षाची आहे, फार सुंदर आहे, मी तिच्या प्रेमात पडलोय आणि तिच्याशिवाय आता कोणी नाही, काय सांगाल त्या मुलाला? हा, मुळात त्या मुलाला हे सांगणं गरजेचं आहे की तू आता 13 वर्षाचा आहे, तू वयाच्या कुठल्या टप्प्यावरती आहे. म्हणजे आता हे सगळं काउन्सिलिंग इथे सांगण्यापेक्षा त्याला आपण एका शब्दात असं सांगू शकतो की आता हे तुझं वय आहे की तुझ्या शरीरामध्ये आता शारीरिक आणि मानसिक बदल होत आहेत, आणि ह्या बदलांचा परिणाम म्हणून तू तिच्या प्रेमात पडलेला आहेस. हे जेव्हा आपण त्याला जाणीव करून देऊ या गोष्टीची, आणि मग त्याला विचारू की तुझ्या आयुष्याचं टार्गेट काय आहे, तुला आता प्रेमात पडणं हे इतकं महत्वाचं आहे का, किंवा तुला प्रेमात पडला आहेस तर तू हे डायव्हर्ट कसं करशील, ते प्रॉपर चॅनलाइज कसं करायचं. सी, लैंगिकता ही आधी सर्वात अगोदर लैंगिकता स्वीकारायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट हा जर आयुष्याचा एक भाग आहे तर त्याला भारतीय बैठकीच्या संदर्भात किंवा सामाजिक संदर्भामध्ये काही आस्पेक्ट्स आहेत, हे या मुलांपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे, आणि हे लैंगिकता शिक्षणातूनच पोचवायला हवे. मी म्हणेल की ही एक कलाकृती झाली आणि चर्चेला सुरुवात झाली, पण यासाठी एक रचनात्मक कार्यक्रम व्हायला हवा, जो स्कूल लेवलला असेल, जो NGO लेवलला असेल, तो वेगवेगळ्या संस्था संघटनांमधून असेल, पण आपण कुणीही याविषयी फारसं बोलायला नाही, बरोबर आहे, याविषयीच बोलायचं आहे. मी हमीद तुमच्याकडे येतो. आता काय म्हणाले सुलभा हे तुम्ही पाहिलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे मला अजूनही समजत नाही आणि मला अजून खुलेपणा हवाय की त्या असं म्हणाल्या की असा मुलगा आला की त्याला मी समजावून सांगणार की तू वयात आलेला आहेस वगैरे. हे काय खरं नाही, कारण तो मुलगा म्हणतो माझ्या मनातल्या भावना उचंबळलेल्या आहेत, मी प्रेमातच पडलोय आणि मला आता नुसतं मनातलं प्रेम नकोय, मला शरीराचं सुद्धा प्रेम पाहिजे. तुम्ही कसं समजावणार त्यांना, मला ठोसपणे सांगा हमीद. मला निखिल इथे स्पष्ट करावंसं वाटतं की इथे आपल्याला लक्षात येतंय की लैंगिकतेचा प्रश्न हा इथे लैंगिक राहिलेला नसून भावनिक झालेला आहे. त्यामुळे भावना हाताळण्याची कौशल्य जी जीवन कौशल्यांमध्ये येतात त्याच्याविषयी त्याशी बोलणं फार आवश्यक आहे. प्रेम आणि आकर्षण याच्यामधला फरक त्याला स्पष्ट करून सांगणं आवश्यक आहे, आणि त्याबरोबरीनं प्रत्येक गोष्टीसाठी येत असलेली वेळ आणि त्याच्याबरोबर असलेली जबाबदारी हे देखील त्याला स्पष्ट करून सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी समुपदेशनामध्ये अनेक कौशल्य आहेत आणि जी वापरली जातात या प्रशिक्षणामध्ये. पण या मुलाच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात हात घालणार या सिनेमाच्या पलीकडे, तेव्हा एक मोठी संवादकांची फळी, फॅसिलिटेटर्सची फळी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात उभी करायला लागेल की जी या स्वरूपाची कौशल्य जी शिकणं काही अवघड नाहीये आणि प्रशिक्षित करणं पण अवघड नाहीये. त्याच्यामध्ये काही पालक असतील, काही शिक्षक असतील आणि काही पिअर एज्युकेटर देखील असतील, ताई दादा मुक्ताच्या वयाचे की जे थोडेसे पुढच्या टप्प्यावरती आहेत, ज्यांचे प्रश्न थोडेसे कमी तीव्र झालेले आहेत, अशांची एक फळी आपल्याला तयार करायला लागेल. कारण की मुलं स्वतःच्या पातळीवरती हे प्रश्न सोडवतील असं समजणं अवघड आहे, आणि त्यासाठी त्या प्रशिक्षित समुपदेशकांची म्हणा किंवा पिअर एज्युकेटर्सची म्हणा त्यांची फळी तयार करण्याची मला सगळ्यात मोठी गरज वाटते. नाहीतर एक सिनेमा येऊन जाईल आणि त्याच्यानंतर परत आणखीन काही वर्षांनी, काही महिन्यांनी आपण याच प्रश्नांवरती चर्चा करत राहू. त्यामुळे हा एक ठोस मला उपाय वाटतो हे करण्यासाठी. त्याची कौशल्य काही फार अवघड आहेत असं मला वाटत नाही. ठोस उपाय केले पाहिजेत आणि बरोबर आहे ते शाळांनी केले पाहिजेत. मुळामध्ये शाळेमध्ये अशा प्रकारच्या विषयाला एखादा तास का देऊ नये आठवड्यातून, हा खरा प्रश्न आहे.
नेमकं काय केलं पाहिजे पुढे मी चर्चा करणार आहे. एका ब्रेकनंतर अनुराधा सोनींकडे सुद्धा जाणार आहे. ब्रेक पूर्वी पुन्हा प्रश्न पहा. बालक पालकच्या निमित्ताने लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलाय का? बघा पडद्यावर 93% लोक म्हणतात होय, लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलाय. मुद्दा असा अजेंड्यावर आलाय तर आता स्वस्त बसून चालणार नाही. आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. ब्रेक नंतर भेटूया.